भारतामध्ये जसं Netflix, Spotify आणि Hotstar हे आले, तसं आपल्या इथलं एकूण इंटरनेट सेक्टर आणि एंटरटेनमेंट सेक्टर जे आहे, हे आमूलाग्र बदललं. YouTube आणि WhatsApp याप्रमाणेच या कंपन्यांनी आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये हक्काचं स्थान मिळवलं. इतके दिवस या कंपन्या सांगत होत्या, की त्यांची स्पर्धा ही माणसाच्या झोपेसोबत आहे, एकमेकांसोबत नाहीये ह्यांची स्पर्धा. पण आता ह्या गोष्टी बदलताना दिसतायत. गेल्या काही वर्षामध्ये या कंपन्यांनी भारतामधून मोठ्या प्रमाणामध्ये कमाई केली. पण आता 1 ऑक्टोबरपासून जी-एस-टीच्या नव्या नियमांचं या कंपन्यांना पालन करावं लागणार आहे आणि 18% जी-एस-टी सरसकट द्यावं लागणार आहे. त्यांचा सेवा पुरवण्याचा उद्देश आता काही असू द्या. त्यांना 18% जी-एस-टी म्हणजे 18%च जी-एस-टी द्यावा लागणार आहे. आता याचा परिणाम काय होईल हे सविस्तरमध्ये जाणून घेऊयात. तसंच याद्वारे जिओ डिजिटल आणि जिओ फायबरसाठी स्पर्धा कमी करण्यात येते असा जो काही आरोप केला जातोय, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सरकारच्या जी-एस-टी संदर्भातील नवीन नियमानुसार नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार सारख्या कंपन्यांना 18% जी-एस-टी 1 ऑक्टोबरपासून आता द्यावं लागणार आहे. मग भले त्यांनी सेवा कोणत्याही पद्धतीची पुरवलेली असो, बिझनेससाठी पुरवलेली असो किंवा सामान्य ग्राहकाच्या वैयक्तिक वापरासाठी पुरवलेली असो, याआधी त्यांना या संदर्भात टॅक्समधून सूट देण्यात आलेली होती, जी की आता इथून पुढे नसणार आहे. या नोटीसमध्ये नेमकं काय म्हणालेलं आहे ते सांगतो. एक्झेम्पशन्स विल नो लॉंगर बी ॲप्लिकेबल टू OIDAR और ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस अँड रिट्रायव्हल सर्व्हिसेस. म्हणजे इथून पुढे कोणत्याही पद्धतीची सूट असणार नाहीये. या अगोदर या कंपन्या रेव्हेन्यू स्ट्रीम्स किंवा चॅनल पार्टनर्सद्वारे त्यांच्या सर्व्हिसेसचा पुरवठा करायचे. आता हे जे काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स किंवा चॅनल पार्टनर्स होते, हे जीएसटीच्या कक्षेमध्ये नव्हते, जीएसटी रजिस्ट्रेशन नव्हते. पण आता इथून पुढे हे चालणार नाहीये, कारण की नेमकं याच लूप होलचा फायदा घेऊन या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जनरेट करत होत्या असं लक्षात आलं होतं आणि म्हणूनच इथून पुढे असं काही चालणार नाहीये. या प्लॅटफॉर्मच्या सर्व्हिसेसमध्ये ॲडव्हर्टायझिंग, क्लाउड सर्व्हिसेस, ई बुक्स, मूव्ही, म्युझिक, सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज आणि ऑनलाईन गेमिंग असे प्रकार होते. पण आता OIDARचा स्कोप वाढवण्यात आलेला आहे. उदाहरण जर का द्यायचं झालं तर नेटफ्लिक्सचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. नेटफ्लिक्सचं हेडक्वार्टर आहे USA मध्ये, पण भारतामध्ये त्यांचा युजर बेस मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खूप साऱ्या जणांच्या मोबाईलमध्ये नेटफ्लिक्स असणार सुद्धा आहे आणि आता इथून पुढे हे नेटफ्लिक्स IGSTच्या कक्षेमध्ये येणार आहे. ऑनलाईन एज्युकेशन सर्व्हिसेस जे आहेत ते आधी OIDARच्या स्कोपमध्ये येत नव्हते, या स्कोपच्या बाहेर होते, पण ते सुद्धा आता याच्या एकूण कार्यकक्षेमध्ये येणार आहेत. यामुळे होईल काय तर बघा, लाईव्ह स्ट्रीमिंग ऑफ इव्हेंट्स म्हणा किंवा लाईव्ह क्लासेस जे आहेत ते सुरू राहतील. पण ज्यांचा लायब्ररीवरती डिपेंडन्स आहे किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत त्याच्यासाठी जर का कुणाला ॲक्सेस हवा असेल तर त्याच्यासाठी GST द्यावा लागणार आहे, हे या नवीन नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. 2016 मध्ये नेटफ्लिक्स भारतामध्ये आलं आणि 2021चा या नेटफ्लिक्सचा रेव्हेन्यू आहे 1500 कोटी रुपयांचा. हॉटस्टार जे आहे याचा 2021च्या फायनान्शियल इयरसाठीचा ॲडव्हर्टाईजचा रेव्हेन्यू आहे 1684 कोटी रुपयांचा आणि सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू आहे 1373 कोटी रुपयांचा. या कंपन्या काय करत होत्या तर मी मगाशी म्हणलं तसं या एकूणच कायद्यामध्ये जे काही लूपहोल्स आहेत याचा फायदा घेत होत्या आणि त्याच्यावरती ते मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवत होते आणि म्हणूनच सरकारने हे लूपहोल कमी करण्याचं ठरवलेलं दिसतंय. इव्हन जीएसटी जेव्हापासून आपल्या इथं रोल आउट झालेलं आहे तेव्हापासून जीएसटी मध्ये सातत्याने काही ना काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल जे आहे तो त्या कायद्याच्या इव्होल्युशनचा भाग आहे, हे आपल्याला लक्षात येतच आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो तर साधा सरळ सोपा इम्पॅक्ट असा आहे की या सर्व्हिसेस इथून पुढे महाग होणार आहेत, कारण की 18% जीएसटी आता यांना लागू होणार आहे. म्हणजे होईल काय, जर का 200 रुपयाचं तुम्ही काही त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन असेल तर त्याच्या जागी आता तुम्हाला 236 रुपये द्यावे लागणार आहेत. आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात येते का तर याची वसुली जी आहे ही सामान्य ग्राहकांकडूनच होणार आहे, कारण की जीएसटी आहे काय तर अप्रत्यक्ष कर आहे आणि अप्रत्यक्ष कर जो आहे तो दुसऱ्यावरती ढकलता येतो आणि या केसमध्ये तो आपल्यावरती ढकलला जाणार आहे. म्हणजेच काय, डायरेक्ट टॅक्स असो नाहीतर इनडायरेक्ट टॅक्स असो, या केसमध्ये तो जीएसटी घ्या, हा जीएसटी आपल्याच खिशामधून जाणार आहे आणि आपल्याच खिशाला याचा भुर्दंड पडणार आहे. यामुळे हे प्लॅन्स येणाऱ्या काळामध्ये महाग
होऊ शकतात की ज्याच्यामुळं जिओ डिजिटल आणि जिओ फायबर याचा फायदा होईल असं म्हणलं जरी जात असलं तरी सुद्धा याच्याविषयी स्पेसिफिक अशी काहीतरी कमेंट करण्याआधी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. कारण की हे नोटीस आत्ता आलेली आहे 2-3 दिवसापूर्वी. त्याचे इम्प्लिमेंटेशन होईल. इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर लक्षात येणार आहे आणि मग आपल्याला निष्कर्ष काढता येणार आहे. कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी कस्टमरची या एकूण सर्व्हिसेसवरती रिॲक्शन काय असेल, किमती वाढल्यानंतर काय फरक पडतो हेही जाणून घेणं गरजेचं आहे. यासोबतच कस्टमरची आवड आणि निवड या दोन्ही गोष्टी मॅटर करणार आहेत. ज्याच्याजवळ दर्जा आहे, ज्याची सुविधा चांगली आहे, त्याच्याकडे ग्राहक आपोआपच जाणार आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यासोबतच या संपूर्ण विषयामध्ये जिओ डिजिटल किंवा जिओ फायबर याचं नाव येण्यामागं अजून एक महत्त्वाची अशी पार्श्वभूमी आहे. ते कसं ते सांगतो. आपण जे आपल्या मोबाईलवरती नेटफ्लिक्स म्हणा, हॉटस्टार म्हणा हे जे वापरतो, हे मोबाईलवरती जास्त करून वापरतो. आपल्या मोबाईलवरती डेटा प्रोव्हाइड कोण करतं? तर आजच्या दिवशी कोणाकडे जिओचं सिम कार्ड असेल, कोणाकडे एअरटेलचं असेल, कोणाकडे वोडाफोन आयडियाचं असेल. मग आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या या टेलिकॉम कंपन्याज आहेत आणि याच्यावरती सर्वात जास्त डेटा ट्रॅफिक कुणाचं आहे? तर या OTTचं आहे आणि नेटवर्क कॉस्ट 100% कोण देतंय? तर या टेलिकॉम कंपन्या देत आहेत आणि हे नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारखे फक्त आणि फक्त याच्यातून जास्तीत जास्त त्यांना फायदा कसा होईल हे बघतायत. यामुळेच मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ जे आहे ते आपल्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे गेलं, त्यांना भेटलं आणि OTT प्लेयर्सने सुद्धा 5G इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला हवं हे त्यांना पटवून दिलं. म्हणजे होतंय काय? तर यांचं नेटवर्क वापरून या OTT कंपन्या डायरेक्ट आणि इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवत आहेत. मग हा विषय फक्त भारतातीलच आहे का? तर तसं नाहीये. अमेरिका घ्या किंवा युरोपियन युनियन घ्या, इथे सुद्धा या टेलिकॉम कंपन्या Google, Amazon, Microsoft यांनी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला हवं असं म्हणताना आपल्याला दिसतायत. आता विषय GSTचा असो किंवा मगाशी नेटफ्लिक्स संदर्भात जसं म्हणलं IGSTचा असो, नफ्याचा असो किंवा तोट्याचा असो, भारत असो, अमेरिका असो किंवा युरोपियन युनियनमध्ये असो, याची किंमत जी आहे ही सामान्य ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहे, हेच या ठिकाणी निश्चित होताना आपल्याला दिसतंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.